नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पहिल्या मिनी व्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो आहे विरार स्टेशनला। ते आहे मुंबई जवळचं एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान, ते म्हणजे विरारचं जीवदानी माता मंदिर। आज त्याचं दर्शन करणार आहोत। चला तर मग आमच्या या प्रवासात आमच्या सोबत राहा। स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही पकडली आहे ऑटो रिक्षा आणि निघालो डोंगराकडे। हे मंदिर डोंगरावर वसलेलं आहे। तिथून दिसणाऱ्या नजाऱ्यांसाठी आणि 1600 पायऱ्यांसाठी ओळखलं जातं। मंदिरावर जाण्यापूर्वी आम्ही खालून देवीसाठी ओटीची सामग्री आणि साडी विकत घेतली। पहिल्या पायरीवरती पाया पडल्या, तिथे असणारं गणपतीचं देऊळ त्याचेही दर्शन घेतले आणि निघालो थेट रोपवेसाठी। कारण यांनी मला आज प्रॉमिस केलं होतं, आज मी तुला पायऱ्यांनी नाही तर एकदम आरामात फिनिक्युलर ट्रेन म्हणजेच रोपवेनी देवलात घेऊन जाईन। रविवार असल्यामुळे खूप मोठी रांग आहे। आम्हीही रांगेत उभे राहिलो तेव्हा कळलं की तिकिटाची एका माणसाची किंमत 250 रुपये आहे। गर्दी आणि उन्हाळ्यामुळे खूप गरम होतंय। तिकीट फायनली आता आम्ही घेतली आहे आणि फायनली आता आम्ही रोपवे मध्ये बसलो आहोत। बघा किती सुंदर दिसतोय ना नजारा। इथून मी माझ्या ताईला फोन लावला आहे, बघ मी तुझ्या बाल्कनीतून दिसते का ग? कारण का तिच्या बाल्कनीतून हे जीवदानी मंदिर आणि हा रोपवे खूप इझिली दिसतो। आणि हे बघा बाजूनी खाली जाणारी दुसरी फ्युनिक्युलर ट्रेन सुद्धा दिसत आहे। फ्युनिक्युलर ट्रेन मधून उतरल्यानंतर थेट मंदिर येत नाही, तिथून अजून 2 मजले वरती लिफ्टनी आल्यानंतर आम्ही अखेरी आलो मुख्य मंदिरात। आई जीवदानीच्या चरणी। गाभाऱ्यात आईची अतिशय तेजस्वी आणि सुंदर मूर्ती आहे। डोळे मिटून दर्शन घेताना मनातली सगळी चिंता आणि थकवा क्षणातच नाहीसा झाला। ओठी चढवली, ओटीतली साडी बाजूला असणाऱ्या काउंटरला जमा केली आणि मुख्य दर्शन झाल्यानंतर आम्ही वर असलेले इतर छोट्या मंदिराचीही दर्शन घेतली आणि संपूर्ण परिसर फिरताना खूप छान वाटत होतं। वरून दिसणारं विरार शहर आणि इथे लागणारी ही थंड हवा मनाला खूप शांतता आणि प्रसन्नता देते। असा हा आमचा आजचा प्रवास अतिशय सुंदर झाला। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बोला जीवदानी माते की जय। बाय बाय।